अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती परकला प्रभाकर यांनी निवडणूक रोख्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे। निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर परकला प्रभाकरांच्या विधानासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निवडणुकीमध्ये निवडणूक रोख्यांचा खूप महत्त्वाचा मुद्दा बनेल असं देखील परकला प्रभाकरांचं म्हणणं आहे। या मुद्द्यामुळे खरी लढत भाजप विरुद्ध जनता अशी होईल। लोकसभा निवडणुकीमध्ये जनता सरकारला त्यांची शिक्षा देईल। परकला प्रभाकर यांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। तर या विधानानंतर आता चर्चांना देखील उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती परकला प्रभाकर यांनी निवडणूक रोख्यांच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं विधान केलं। निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप देखील परकला प्रभाकर यांनी केलेला आहे। तर एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये परकला प्रभाकर यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांच्या वक्तव्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता सरकारला त्यांची शिक्षा देईल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवलेला आहे। I think because of the electoral bond issue, the fight is going to be between the BJP and the people of India. Not necessarily between BJP and another political party or BJP-led alliance and another alliance. It's not that. So therefore, I think the electoral bond issue will gain even much more momentum, more than what it is already today. And it has already spun out of the control of the BJP and the BJP government. It is now reaching very fast to the common person, and everybody now is slowly understanding that this is not only the biggest scam in India, but this is the biggest scam in the world. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।